आज काय मग? आज ओल्या वाटाण्याची उसळ बनवूया. चला तर. पहिल्यांदा पाणी गरम करून घेतले मी. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 वाटी मी ओले वाटाणे टाकून घेतलेत आणि थोडी चिमूटभर मी त्यामध्ये साखर टाकली. साखर कशासाठी? तर साखर वाटाण्याचा आपला रंग हिरवाच राहावा त्याच्यासाठी. तुम्ही पाहू शकता. आता आपण हे वाटाणे आपले शिजलेत का पाहूया. हे पहा, छान असे शिजून तयार झाले आहेत. आता आपण वाटणाची तयारी करूया. वाटण्यासाठी 1 वाटी ओला नारळ घेतले, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, त्याच्यामध्ये आलं टाकलं आहे मी, लसूण आणि मिरची तुम्ही पाहू शकता. हे सगळं घेतल्यानंतर थोडंसं मी पाणी टाकलं हे पेस्ट बनवण्यासाठी. पाणी टाकल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे आपले छान अशी पेस्ट तयार झाली. तुम्ही पाहू शकता, जास्त पातळ नाही. आता फोडणी तयारी करूया. फोडणीसाठी 2 चम्मच तेल वापरलेत. तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. तुम्ही पहा, मोहरी चांगली तडतडून देऊन नंतर आपण त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकूया. तुम्ही पाहू शकता, जिरं आपलं छान असं फुललं की मी आता अर्धा चम्मच हिंग टाकते. हिंग टाकल्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. छान अशी परतून घेऊया. नंतर आपलं जे वाटण तयार केले आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. हे पहा, असं हे पूर्ण आपण वाटण ॲड केलं. आता छान असं परतून घेऊया. हे परतल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता, हे छान असं परतताना याला थोडंसं तेल सुटत जातं. हे पहा, हे आपलं वाटण परतून झालं आहे. छान असं तेल सुटतं. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली मी 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद टाकली आणि गोडा मसाला टाकला मी 1 चम्मच. पहा, आता हे सगळे मसाले परत एकदा आपण परतून घेऊया छान असे. तुम्ही पाहू शकता. आता आपले हे मसाले छान असे परतून तयार झालेत. जे आपण ओले वाटाणे शिजवून घेतलेत ते याच्यामध्ये ॲड करूया. पाहू शकता. परत एकदा आपण छान असं सगळं परतून घेऊया. परतल्यानंतर मी सर्वसाधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलं. तुम्ही पाहू शकता. हे छान असं हलवून घेऊया. पहा तुम्ही. आता याच्या चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया. पहा, मीठ टाकल्यानंतर छान एकदा हलवून आपण घेऊया. हे पहा, छान अशी उकळी आली आहे. ही आपली झाली उसळ तयार. आता आपण प्लेटिंग करूया. मी एका प्लेटमध्ये उसळ काढून घेतले. लिंबू, कांदा आणि ब्रेड ठेवले. तुम्ही याच्याबरोबर चपाती पण ठेवू शकता, पाव पण ठेवू शकता. ही आपली तयार झाली ओल्या वाटाण्याची उसळ. थँक्यू.